नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बांधवांनो, सध्या सर्वच शेतकऱ्यांचे डोळे एकाच गोष्टीकडे लागत आहेत, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता कधी शेतकऱ्याच्या खात्यात येणार। आता तुमची ही प्रतीक्षा संपण्याची वेळ आली आहे, कारण नुकतीच केंद्र सरकारकडून एकच खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। कालच म्हणजे 20 जून 2026 रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला होता। केंद्र सरकारचा हप्ता असल्यामुळे आता राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपये 9वा हप्ता सुद्धा अगदी काही दिवसातच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। पण थांबा, हा 9वा हप्ता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाहीये। काही चुकांमुळे तुमचे 2000 रुपये अडकू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा 9वा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे, तुमचे पैसे अडकू नयेत म्हणून तुम्हाला कोणती 3 महत्त्वाची कामे त्वरित करावी लागणार आहेत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, जसे की तुम्हा सर्वांना माहीत आहे, नमो शेतकरी योजनेचा आणि केंद्र सरकारची पीएम किसान योजना या दोन्ही योजने एकमेकांशी जोडलेल्या आहेत। जेव्हा केंद्र सरकार पीएम किसानचा हप्ता जाहीर करतो तेव्हा त्याच काही दिवसातच अगदी सोप्याच राज्य सरकार सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करत असतं। यापूर्वी मार्च 2026 मध्ये राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीपणे वर्ग केला होता। आता काल 20 जून रोजी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये मिळाले आहेत। यामुळे राज्य सरकारच्या कृषी विभागाने 9व्या हप्त्याच्या वितरणाची तयारी अतिशय वेगाने सुरू केली आहे। सूत्राच्या महिन्यानुसारच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील 90 लाखापेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा 9वा हप्ता डीबीटीद्वारे थेट डायरेक्ट बँक ट्रान्सफरमध्ये जमा होणार आहे। चला तर मग एकदा आपण या योजनेच्या एकूण लाभाचे गणित समजून घेऊया। आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही दुहेरी आनंदाची गोष्ट आहे। केंद्र सरकारने वर्षाला मिळवतात 6000 रुपये आणि आपल्याला महाराष्ट्र सरकारचे नमो शेतकरी योजनेचे मिळतात 6000 रुपये। म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला एकूण 12000 रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात मिळते। हा पैसा पेरणीसाठी, खतांसाठी किंवा शेतीच्या इतर कामासाठी अत्यंत मोलाचा ठरतो। आतापर्यंत शेतकऱ्यांना 8 हप्ते मिळाले आहेत आणि 9व्या हप्त्याची 2000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। पण शेतकरी मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। गेल्या 8व्या हप्त्यात वेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नव्हते। त्यांचे पैसे का अडकले होते? कारण त्यांनी 3 महत्त्वाची कामे केली नव्हती। जर तुम्हाला तुमचा 9वा हप्ता निवडण्यात अडथळा येत असेल तर आजच तुमचे स्टेटस तपासा आणि ही 3 कामे पूर्ण करा आणि याची खात्री करा की पूर्ण केली आहेत की नाही। पहिलं काम म्हणजे बँक खाते तुमच्या आधार कार्डाशी लिंक असणे गरजेचे आहे, ते नाहीतर पैसे अडकू शकतात। दुसरं काम म्हणजे जर तुम्ही अजूनही पीएम किसान किंवा नमो शेतकरी पोर्टलवर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ती जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन किंवा मोबाईलवरून त्वरित पूर्ण करून घ्या। तुमच्या शेतीच्या 7/12 आणि 8 उतारा तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे आणि तुमचे स्टेटसमध्ये जर लँड सीडिंग नो असेल तर तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन संपर्क साधा आणि त्यांच्याकडून हे काम पूर्ण करून घ्या। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपले स्टेटस नक्की कसे तपासायचे, तर हे खूप सोपे आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा पाहू शकता। सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा। तिथे मुख्य पानावर बेनिफिशरी स्टेटस म्हणजेच लाभार्थी सद्यस्थिती नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। आता तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्टर ID टाका। खाली दिलेल्या कॅप्चा कोड अचूक भरा आणि
वर गेट डेटावर लिंक क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर समजेल की तुमची KYC आणि बँक खाते लिंक पूर्ण आहे की नाही. तुमचा 9वा हप्ता कधी जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जशी 9व्या हप्त्याची तारीख आणि GR अधिकृतपणे जाहीर होईल त्याच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर सर्वात आधी घेऊन येईन. तुम्हाला काल PM किसानचा 23वा हप्ता मिळाला का नाही मिळाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ सगळ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि महत्त्वाची 3 कामे पण पूर्ण करून घ्या. आणि आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.